मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 24 डिसेंबरचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मालिकेचा एक छानसा प्रोमो आलाय, त्याबद्दल सांगते. जीवा आणि काव्याने आता ठरवलंय लग्नासाठी काय पण हे मिशन त्यांचं चालू झालंय आणि आता काव्या पार्थला पटवणार आहे आणि हा जीवा नंदिनीला तिच्या घरी जाऊन राहणार आहे बरं का. तो छान आणि पॉझिटिव्ह असा प्रोमो आहे प्रेक्षकांनो. मस्त वाटतं जरा पॉझिटिव्ह गोष्टींनी सुरुवात झाली की. तर बघा, आजच्या या रिव्ह्यू मध्ये सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी काहीतरी करत असते स्वयंपाकघरात, तेव्हा तिला येतो जीवाचा फोन. जीवाचा फोन ती उचलत नाही. आता तसं पाहिलं तर ती तो फोन ब्लॉक पण करू शकते, पण ती तो करत नाहीये. असो, पण आता तिचाही जीव गुंतलाय ना जीवामध्ये. जीवाला बिचारायला आता कळे ना नंदिनीशी कसं बोलावं, कसा संवाद साधावा. जीवा विचार करायला लागतो, चकाचक बाई माझा फोन का उचलत नाहीये, असं झालं तर कसं चालेल, माझं बोलणं तिच्या कानावर पडलं पाहिजे ना, नाही तिच्या डोक्यातल्या कालच्या आठवणी पुसल्याच जाणार नाही. काय करावं काय करावं असा विचार करून आता जीवा आरुषीला फोन लावतो. आरुषी फोनवर बोलत बोलत नंदिनी जवळ येते आणि म्हणते, हो ताई इथेच आहे. अगं ये नंदिनी ताई, जिजूंचा फोन आहे, बोल ना ग त्याच्याशी, अगं तो रडतोय ग. नंदिनी म्हणते, आरुषी तुला अभ्यास नाहीये. आरुषी म्हणते, हो ताई मी अभ्यासच करायला चालली आहे. आता आरुषी म्हणते फोनवर, ए जिजू मी फोन स्पीकरवर ठेवते, तुला काय बोलायचं ना ते प्लीज बोलून घे हा तू ताईशी. असं म्हणून आरुषी तो फोन आता तिथे ठेवते बरं का किचनच्या ओट्यावर आणि फोन ठेवून चालली जाते आणि नंदिनीला अशी डोळ्याने रिक्वेस्ट करते, बोल ग प्लीज. आता जीवा बघा फोनवर बोलतोय स्पीकरवर. जीवा म्हणतो, हाय ग नंदिनी, कशी आहेस तू? स्वतःला कामात गुंतवून असं कसं चालेल? नंदिनी स्पीकरवरच म्हणते, गुंता सुटलाय आता. नंदिनी असं बोलल्यावर जीवा म्हणतो, नाही ग नंदिनी असं कसं चालेल ग, अगं माझं काय, माझं कसं होईल? आता जिथे गुंतायला हवं होतं तिथे मी गुंतत चाललो होतो ना ग नंदिनी. हे गुंतणं मला आवडू लागलं होतं, जग सुंदर वाटायला लागलं होतं. अगं एखाद्या गोड स्वप्नामध्ये हरवलेलं असताना एखाद्याने खडबडून जागं करावं असं झालं ग. अगं नंदिनी, तुझ्याही मनात नात्याची, स्वप्नांची, आयुष्याची क्लॅरिटी यायला लागली होती ग. तुझा हात धरून हा पसारेवाला आवरायला आणि सावरायला शिकला होता. तुझ्याशी बोलत असताना किती छान छान सुचतं ना ग मला. ए नंदिनी सॉरी, ऐक ना ग, फोन नको कट करू हं. तुला तुला त्रास होत असेल ना, या या क्षणांना आपण हे असं नको बोलूयात. बरं ठीक आहे, एक गोष्ट मी तुला अगदी खरेपणाने सांगतो हं, अगदी खरेपणाने. ए नंदिनी तू घरात नाहीयेस ना, खूप शांत शांत वाटतंय ग. अगं मला ही शांतता नकोय. तू असली ना की तुझी बडबड, तुझं घरात असणं, अरे यार तू माझा टॉक टाइम आहे यार नंदिनी, प्लीज बोल माझ्याशी. तेवढ्यात कुकरची शिट्टी होते बरं का. नंदिनी म्हणते, मी फोन कट करते हं, बाय. आता जीवा म्हणतो, नाही हं, नाही नंदिनी प्लीज प्लीज फोन कट करू नकोस. मला मला माहितीये तुला हे ऐकायचं नाहीये ना, ठीक आहे ठीक आहे आपण नको बोलूयात. बरं चल सांग मला, आज काय बनवलंयस जेवायला? खिचडी का? ए नंदिनी मी तुझ्या हातचा वरण भात खूप मिस करतोय ग. मी मिस करतोय यार तुला. ए माझ्यासाठी थोडं वरण भात पाठवून देशील का? बरं ठीक आहे, तू बोलू नकोस माझ्याशी, अजिबात बोलू नकोस. मी मी माझी ट्रिक वापरतो हा, जीवाची ट्रिक. मी मी काय करेल माहितीये? ए नंदिनी, आपण ती ट्रिक वापरत होतो ना, लहान मूल कसं असं रुसतं आणि मग आई त्याला घास भरवते, एक घास आईचा, एक घास बाबांचा. आता जेव्हा जीवा बोलत असतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा नंदिनी खूप रडत असते. जीवा म्हणतो शेवटी, एक घास जीवाचा असं बोलतो आणि तो खूप रडायला लागतो बरं का ढसाढसा प्रेक्षकांनो. अरे खूपच इमोशनल दाखवतात बरं का ते आता भाग. म्हणजे असं कसं तरी होतं हो बघायला. म्हणजे बघा ना, बिचारे हे एकमेकांमध्ये आता गुंतले होते आणि आता हे असं अचानक पद्धतीने हे सत्य बाहेर आलं. खरं तर मालिकेच्या स्टोरीचा बेस हाच होता, यांचं लग्नानंतर प्रेम होईल आणि हे अशा पद्धतीने वेगळे होतील. असं हे बघणं खूप त्रासदायक वाटतंय नाही आपल्याला. असो, पण आता फोन कट करते नंदिनी आणि ती पण तिकडे खूप रडायला लागते किचनमध्ये आणि इकडे जीवा पण रडतो. आणि यातले सॅड सॉन्ग कसले भारी असतात प्रेक्षकांनो. इथे पण त्यांनी अप्रतिम सॅड सॉन्ग लावलंय. जीवा खूप रडत असतो आणि म्हणत असतो, नंदिनी ये ना ग परत, तू जग आहेस ग माझं, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. नंदिनी पण खूप रडत असते. पावलांनाही कळेना का हरवली वाट, हे गाणं त्यांनी इथे ऐकवलंय. ते उसवले धागे नाही का, खूप सुंदर गाणं आहे ते प्रेक्षकांनो. आणि या मालिकेत नेहमीच खूप सुंदर सुंदर गाणे लावत असतात ते. या सीन नंतर रम्या आणि वसू आत्याचा सीन घेतलाय. रम्या म्हणते, बापरे आई, असं वाटत होतं एका सेकंदासाठी माझं हार्टबीट स्किप झालं होतं. अगं मला वाटलं त्या जीवाला माफ केलं का काय पार्थने. आता रम्या असं बोलल्यावर वसू आत्या म्हणतात, अगं ते शक्य नाहीये रम्या,
विश्वासघाताच्या या आगीमध्ये नात्यांची आहुती गेली आहे. पार्थच्या मनामध्ये जी आग लागली आहे ना, ती कोणी कधीच विझवू शकणार नाही. अरे बापरे, काय जोर जोर डायलॉग बोलतात व स्वात्या. आता त्या पुढे म्हणतात, रम्या आपण एकच काम करायचंय, ही आग सतत धुमसत ठेवायची आहे आणि म्हणूनच आज मी मीडियाला फोन केला होता. रम्या म्हणते, आई तू करेक्ट काम केलंयस हं. तुला खरं सांगू, तुझे कॉन्टॅक्ट मस्त उपयोगी पडलेत. व स्वात्या म्हणतात, माझेच नाही रम्या, तुझ्या बाबांचे कॉन्टॅक्ट उपयोगी पडलेत. रम्या म्हणते, बाबांचे म्हणजे? व स्वात्या म्हणतात, रम्या तुझे बाबा ना एका समितीला नेहमीच पाठिंबा द्यायचे. आता रम्या विचारते, कुठल्या समितीला ग? व स्वात्या त्यांच्या नवऱ्याच्या फोटो समोर आल्यात आणि त्या रम्याला सांगतात, संस्कृती रक्षक समिती. रम्या म्हणते, हे काय आहे? त्यावर बसवात्या सांगतात, अगं या समितीसोबत काम करता करता त्यांनी अनेक लोकांना समज दिली होती. कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून तुझ्या बाबांनी वाचवले. जेव्हा मुली नसती फॅडं घेऊन वागायच्या ना, जिथे जिथे समाजाविरुद्ध गोष्टी घडायच्या तिथे तिथे तुझे बाबा या समितीबरोबर मोर्चा घेऊन जायचे आणि त्या लोकांना वटणीवर आणायचे. बापरे, वसवात्याचा नवरा एवढा चांगला होता आणि वसवात्या त्यांच्याकडनं काहीच शिकल्या नाही. कमाल आहे बाबा. मालिकेच्या स्टोरीबद्दल आणि पात्राबद्दल बोलतोय बरं का आपण. वसवात्या पुढे सांगतात की त्या समितीचे लोकांनी खूप चांगलं काम केलंय. लोकांना समज द्यायची, संस्कृतीला टिकवून ठेवायची. त्याच लोकांना मी आपल्या घरातले व्हिडिओ पाठवले आणि त्यांना मोहितेंच्या घरी देखील धाडलं होतं. रम्या म्हणते, आई काय सांगतेस, काय सॉलिड आहेस ना तू. अगो आई, बाप रे, या समितीच्या बायका घरी गेल्या म्हणजे त्यांनी काव्याच्या तोंडाला काळं फासलं असेल नाही? व स्वात्या म्हणतात, नाही नाही, मला नाही वाटत असं झालं असेल. रम्या म्हणते, का ग? मग स्वात्या म्हणतात, ती नंदिनी आली असेल ना काव्याला वाचवायला मध्ये, जिथे इथे पार्थ आला ना जीवाला वाचवायला, तशी नंदिनी आली असेल काव्याला वाचवायला. रम्या म्हणते, नाहीतर काय, आला म्हणे देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर नको यायला. कशाला बोलला पार्थ मध्ये मध्ये? अरे त्याला म्हणा, उघड जरा सोशल मीडिया आणि बघ, काव्या आणि जीवाचे मीम्स बनवायला पण सुरुवात केली आहे मीडियाने. मला तर कळतच नाही हा पार्थ कोणत्या जगात वावरत असतो. बसू आता चिडून म्हणतात, अगं आपण किती चिकलफेक केली नाही यांच्यावर, तरी नंदिनी आणि पार्थ त्यांचा मोठेपणा करायचा कधी सोडणार नाही. रम्या म्हणते, मग काय करायचंय आपण आई तोपर्यंत? स्वात्या म्हणतात, तोपर्यंत आपण वाट बघायची. ही दोघं काय निर्णय घेणार ना त्याची वाट बघायची. ही दोघं जो निर्णय घेतील ना त्यावरून आपल्याला आपले पुढचे प्लॅन आखायचे. रम्या, आता या दोघी काय काय कुटाणे करतात ते यांना माहिती प्रेक्षकांनो, पण मालिकेचा सगळाच एक विषय इंटरेस्टिंग होऊन बसलाय हे खरंय. इकडे अनिशाबाई आल्यात बरं का, काव्याची गळाभेट घेतायत. आता काव्या म्हणते, अनिशा बरं झालं ग तू आलीस. मला काही दुखलं खुपलं की नंदिनी ताईच्या कुशीत जात होते ना ग, मी तिला अशी घट्ट मिठी मारत होते, पण आता मी सगळं गमावून बसले ग अनिशा. माझ्या नंदिनी ताईला सुद्धा आणि माझ्या देशमुखांना पण. आता अनिशा येऊन जरा काव्याला रिस्टार्ट करते बरं का. आता अनिशा म्हणते, नाही ग काव्या, रडू नकोस, मी आहे ना तुझ्यासाठी. ही खारुताई कायम तुझ्या साईडने आहे. आता काव्या म्हणते, हो ग मला माहिती आहे ग अनिशा, तू माझ्या साईडने आहे, पण माझा बोका मला हवासा झाला होता ग. काय उपयोग झाला या सगळ्याचा? मी तुझं ऐकायला हवं होतं ग अनिशा. त्यांच्याबद्दल मला जे काही वाटत होतं ते मला सांगायला हवं होतं ना मी त्यांना. अनिशा म्हणते, हो ग काव्या, तू त्यांना सांगणारच होती ना काल हे सगळं? काव्या म्हणते, हो अनिशा, सांगणार होते ग. कालचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप सुंदर होता. अगं किती छान तयारी झाली होती, मी छान साडी पण नेसली होती, खूप सुंदर तयार झाले होते ग मी मुद्दाम. पार्थ पण किती सुंदर दिसत होते, हँडसम दिसत होते, ते पण चांगले तयार झाले होते. मला पण त्यांना सांगायचंच होतं ग, ते पण नोटीस करत होते मला. मी पार्थ देशमुखांना ऍप्रिशिएट करायला हवं होतं, ते राहूनच गेलं ग. ते पण मला नेहमी ऍप्रिशिएट करतात, इन्करेज करतात, पण मी मात्र खूपच तुसडेपणाने वागले ग त्यांच्याशी. ते त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यात प्रेम शोधत राहिले, पण मी मात्र ते प्रेम कधीच ओठावर येऊ दिलं नाही, कधीच येऊ दिलं नाही ग अनिशा. अगं पार्टीत सगळ्यांसमोर त्यांना सांगायचं होतं गुडघ्यावर बसून माझ्या मनातलं, पण नशिबाने काय ग हे सगळं घडवून आणलं. हे का होऊन बसलं ग अनिशा सगळं? तुला माहितीये का अनिशा, अगं मी रेडी होत असताना ना पार्थ आले होते त्या दिवशी माझ्या जवळ. मला म्हणाले, अहो गळ्यात काहीतरी घाला काव्या. मी म्हंटल कशाला? मी देशमुखांना म्हणाले, बाकी कशाला, तुम्ही दिलेला एवढा सुंदर दागिना आहे ना माझ्याकडे, तुम्ही दिलेलं हे काव्यार्थाचं मंगळसूत्र. बघ न ग अनिशा, काय होऊन बसलं ग या काव्यार्थाचं ते तुटलेलं मंगळसूत्र. काव्या अनिशाला दाखवते आणि म्हणते, बघ ग अनिशा,
कसं झालं हे सगळं? काव्या आणि पार्थच वेगळे झाले ग, वेगळे झाले. असं म्हणून काव्यानं आता रडायला लागते. अनिशा तिला सावरत म्हणते, काव्या तू इथे बस बरं, बस इथे खाली आणि तू पहिले रडू नकोस. आधी शांत हो बरं तू काव्या. अनिशा आता जरा काव्याला समजावून सांगते. ती म्हणते, काव्या तू ना अजिबात होप सोडायचे नाहीयेत हं. काव्या आणि पार्थ कधीच वेगळे होणार नाही बघ. अगं तू होप सोडले तर कसं होईल काव्या? अगं युनिव्हर्स तुम्हा दोघांना एकत्र आणणार आहे. काव्या युनिव्हर्स तुम्हा दोघांना कधीच वेगळं होऊ देणार नाहीये. तू होप सोडायचे नाहीयेत हं. असं समज की तू तुझ्या पास्ट बद्दल स्वतः सांगितलंस जिजूंना आणि त्यांना शॉक बसला आणि तसंही त्यांना हे सगळं कळल्यावर त्यांच्या अशाच रिॲक्शन असत्या ना काव्या. अगं तू जाऊन बोल त्यांच्याशी काव्या. अगं हो, तू जा तिथे तुमच्या दोघांमधला दुरावा मिटवून टाक कायमचा. तू विसरू नकोस, तू काव्या आहेस काव्या. माझी काव्या कधीच हार मानत नाही. मला माहिती आहे हे. काव्या प्रेम एक्सप्रेस करून नाही चालणार तुला. तुझ्या प्रेमामुळे पार्थ देशमुख इम्प्रेस झाले पाहिजे. टेक इट ॲज अ चॅलेंज. गो फाईट बॅक बेबी. अगं पुन्हा लढ. पार्थ जिजूंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते तुला माफ करतीलच. मला पूर्ण खात्री आहे काव्या. आणि ए काव्या, आयुष्यात वादळं येतात ती आपल्याला तोडायला नाही, आपल्यातल्या पॉझिटिव्हिटीला, आपल्यातल्या ताकदीला जागवायला देवाने मारलेली फुंकर म्हणजे ही वादळं असतात. खरं आहे प्रेक्षकांनो, मला अनिशाचं हे वाक्य खूप मनाला भिडून गेलंय. का अनिशा म्हणते, अगं समोरच्यावर जीव तोडून प्रेम करणारी काव्या मी बघितलीये. ती हरवलीये काव्या. ही काव्या या वादळात बाहेर आली पाहिजे. अगं काव्या, एंडलेस प्रेम करताना मी तुला बघितलंय ग. हे तुला करायचंय आता. लक्षात ठेव, पार्थवर प्रेम करायचंय तुला. अगं काव्या, प्रेमाच्या ताकदीपुढे राजे रजवाडे पण झुकले. अगं हे तर टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहेत ग. काव्या म्हणते, हो ग. काव्या अनिशाला म्हणते, ते माझ्या राजासारखेच आहेत ना मला. मग अनिशा म्हणते, हो ग माझी राणी, माझे राजा राणी एकत्र येणार मला खात्री आहे. अनिशासारखी मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात हवी हा. अनिशा आता काव्याला रिबूट करते असं म्हणानं. आता तिने ते मंगळसूत्र काव्याच्या हातात ठेवलंय आणि अनिशा म्हणते आता काव्याला, खारुताईचा वादा तुटू नाही देणार हा इरादा. असं म्हणून काव्याला तिने असं जरा हिंमत दिली आहे. आता काव्या तिच्या गालावरनं हात फिरवते आणि स्माईल करते. ती आता एक नव्याने पुढे जाणार आहे. नव्याने आता ती लढणार आहे तिच्या प्रेमासाठी. खरं प्रेम हे आयुष्यात एकदाच मिळतं. पार्थ हे काव्याचं खरं प्रेम आहे हे तिला रिअलाइज झालंय आणि खऱ्या प्रेमाला ती आता कॉम्प्रोमाइज करू शकत नाहीये प्रेक्षकांनो. त्यामुळे तिने ठरवलंय की तिचं प्रेम परत मिळवायचंच. आता या पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय की या नंदिनीच्या आईने पार्थच्या आईला कन्फेस केलंय सगळं. आता या दोघी विनीच्या गप्पा दाखवल्यात त्यांनी आज या सीन मध्ये. काही म्हणा प्रेक्षकांनो, मालिका अक्षरशः लक्ष खिळवून ठेवते हा सध्या. छान दाखवतायत ते, अगदी एकामागोमाग एक असे सीन आणि प्रत्येक सीन खूपच अर्थपूर्ण दाखवतायत. त्यामुळे मालिका बघायला एक वेगळाच इंटरेस्ट येतोय हा. छान वाटतंय बघायला. आणि अर्थात तुम्हाला माझ्या आवाजात हा रिव्ह्यू आवडत असेल तर एखादा लाईक करायला विसरू नका. बघा हा, आता या नंदिनीच्या आईने फोन केलाय मानिनीला. मानिनी म्हणते, तुम्ही मला हे सगळं आधी सांगायला हवं होतं शारदाताई. नाही तसं नाही हो शारदाताई, पण तुम्हाला एक आई म्हणून मला सांगावंसं नाही वाटलं का? शारदाताई म्हणतात, मानिनी ताई सांगू का तुम्हाला, मी आई म्हणूनच विचार केला हो. कुठलाही निर्णय घेतला असता तरी दोन्हीपैकी एका मुलीवर मी अन्याय केलाच असता ना. मानिनी म्हणते, असं कसं म्हणताय तुम्ही? शारदाताई म्हणतात, अहो असंच आहे. अहो मी जर काव्याला म्हटलं असतं हिम्मत धरून सगळं खरं सांगून टाक, तर असं झालं असतं का? म्हणजे नंदिनीने माघार घेतली असती ना हो. मग कदाचित पार्थने पण माघार घेतली असती. पण काव्या आणि जीवाचं लग्न झालं असतं नक्की. पण नंदिनी आणि पार्थने पुन्हा एकमेकांशी नसतं लग्न केलं हो. अहो मला सांगा, कुठल्या ना कुठल्या प्रकारे एका मुलीला मला दुखवावंच लागलं असतं ना. हे मला दिसत होतं अहो मानिनी ताई. मानिनी म्हणते, अच्छा म्हणून तुम्ही काव्याला हे सगळं न सांगण्याचा सल्ला दिला तर? शारदाताई म्हणतात, किमान या पोरांचा संसार सुरू झाला होता अहो. म्हणजे पार्थ काव्यामध्ये अडकायला लागला होता. जीवा पण नंदिनीमध्ये अडकून गेला होता. नाही मला कळतंय, कोणाला तरी विश्वासात घेऊन मी हे सांगायला हवं होतं. एवढं मोठं सत्य मी लपवलं ही माझ्याकडून चूकच झालीये म्हणा. पण आता मानिनी म्हणते, नाही असं नव्हतं म्हणायचं मला शारदाताई, तुम्ही असा विचार नका करू. हे बघा मला तुमचं पटतंय. तुम्हाला जे त्यावेळेला योग्य वाटलं तो सल्ला तुम्ही काव्याला दिला. खरं तर आम्हीच कदाचित आम्हालाच नाही ओळखता आलं हे सगळं. कमाल आहे पण काव्याची. पोरीने खरंच हिंमत दाखवली. तुम्ही जो सल्ला दिला तिने मानलाय तो आणि मनावर दगड
मनावर दगड ठेवून ही पोरगी इथवर आली हो. सहन करण्याच्या बाबतीत कोणी जास्ती सोचलंय, कोणी सहन केलंय हे नाही सांगता येणार. आई म्हणून तर आपण कोणा एकाची बाजू घेऊच शकत नाही. शारदाताई, मागे मी तुम्हाला एकदा म्हणाले होते ना, एकदा या सगळ्यावर डिवोर्स हा पर्याय नाहीये म्हणजे आम्हाला कोणालाच असं वाटत नव्हतं. आपण आपल्या पोरांवर विश्वास ठेवायला हवा हो. पण आता काळच सगळं ठीक करेल. हे सगळं आपण वेळेवर सोडून द्यायला हवं. माझेच वाक्य यांनी रिपीट केलेत प्रेक्षकांना, म्हणजे माझे असे म्हणून नाही, पण मी मागे रिव्ह्यू मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की काळच या सगळ्यांवरचं औषध आहे. तसंच मानिनी आणि शारदाताईंना वाटतंय. आता या पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय नंदिनीबाई दरवाजा उघडतात आणि यांचे काउन्सिलर आलेले आहेत. आता हे काउन्सिलर फारच गोड येतं प्रेक्षकांना, ते बोलतात फार छान आणि त्यांचे एक्सप्रेशन कमाल असतात. आता ते काउन्सिलर म्हणतात, हॅलो मॅडम, तुम्ही इथे बोलवलत मला आज? नंदिनी म्हणते, हो सर, या ना आत. आता नंदिनीने त्यांना बोलवलंय आतमध्ये. आता ते काउन्सिलर इकडे तिकडे बघतात, नंदिनीचं माहेर येते. आता नंदिनी म्हणते, बसा ना सर. काउन्सिलर तिथे बसलेत. आता नंदिनीचे वडील पण येतात. तिथे समोर असलेल्या अंबाबाईच्या मूर्तीकडे पाहून काउन्सिलर त्या मूर्तीला नमस्कार करतात आणि म्हणतात, वा वा, छान आहे घर. नंदिनी म्हणते, हो, माहेर आहे माझं. आता काउन्सिलर तिला टॉन्ट मारतात गमतीत आणि म्हणतात, काय हो मॅडम, नवऱ्याला त्रास द्यायला इथे आलायत का माहेरी? नंदिनी म्हणते, आता मी कायमचीच माहेरी आली आहे. आता त्यांचे एक्सप्रेशन एकदम बदलतात. ते म्हणतात, ओके, ठीक आहे, पण मॅडम सगळं ठीक आहे ना? नंदिनी आता काही बोलत नाही, पण तिला ते आठवतंय सगळं भूतकाळ वगैरे. आता ते काउन्सिलर विचारतात, मॅडम तुम्ही अचानक बोलवलत, काय झालं? नंदिनी म्हणते, हो आहेच तशी गोष्ट, मला फास्ट ट्रॅकमध्ये घटस्फोट हवाय. असं बोलल्या बोलल्या आता एकदम ते काउन्सिलरला धक्का बसलाय. तेवढ्यात त्या नंदिनीचे वडील येतात आणि म्हणतात, बरोबर बोलते माझी मुलगी. आता काउन्सिलर त्या वडिलांना भेटतात. काउन्सिलरला हे सगळं धक्कादायक आहे, त्यांना काही माहित नाहीये ना बिचाऱ्यांना. नंदिनीचे वडील त्यांना जॉईन झालेत तिथे. नंदिनीचे बाबा तिथे बसलेत. आता नंदिनीची आई पाणी घेऊन येते त्यांच्यासाठी. नंदिनी म्हणते, मी ओळख करून देते हा तुमची, ही माझी आई आहे आणि हे माझे बाबा आहेत. नमस्कार चमत्कार झाले त्यांचं सुरुवातीला. नंदिनी म्हणते, मी घटस्फोट घेते तुम्हाला सांगितलं होतं ना, हेच आमचे काउन्सिलर आहेत. शारदाताई म्हणतात, काउन्सिलर म्हणजे घटस्फोट होऊ नये यासाठी कोर्टाने नेमलेला माणूस ना? काउन्सिलर आता शारदाताईंना म्हणतात, हो बरोबर बोलल्यात ताई तुम्ही. नाती सहज तुटू नये, ती जोडून ठेवण्याच्या शक्यता पडताळून पाहणं म्हणजेच काउन्सिलर. आणि कसं आहे ना, आम्ही काउन्सिलर आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतो हे सगळे कपल हॅपी राहावेत म्हणून. शारदाताई म्हणतात, आजकाल खूपच घटस्फोट वाढलेत ना? मग ते काउन्सिलर म्हणतात, हो ना, प्रमाण फार वाढले तो ताई घटस्फोट घेण्याचे. काय आहे ना, आजकाल मोबाईलला फुल नेटवर्क देणारे 5G नेटवर्क झालेत. तसं नात्यांनाही नेटवर्क देणारं एखादं टॉवर व्हायला हवं होतं. होईल होईल होईल, नक्कीच होईल. कारण लग्नाची संस्था एवढी कमकुवत नाहीये आपली. नाही नाही का हो नंदिनी ताई? आता ते असं म्हणून नंदिनीकडे बघतात. इकडे आता पार्थच्या घरचा सीन दाखवलाय. आता कसं झालंय प्रेक्षकांनो, पार्थ खूप मोठा आहे आणि पार्थ आता शुभम करोती म्हणतोय तर थोडं बालिश वाटलं, पण ठीक आहे, देवाचं नाव घ्यायला असं काही विशिष्ट वय नसतं म्हणा. आता या मानिनीताई आणि पार्थ दोघे जण शुभम करोती म्हणत असतात. शुभम करोती हा श्लोक पूर्ण झाल्यावर शेवटचा जो श्लोक म्हणतो ना आपण, घरातली लक्ष्मी घरात येऊ, असं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा हा पार्थ स्वतःला जरा थांबवतो आणि मग मानिनी म्हणते, अरे बोल ना पार्थ, पुढे बोल, लक्ष्मी घरात येऊ असं बोल. पण पार्थ आता एकदम टेन्शन मध्ये गुंतलाय, म्हणजे तो त्याच्या टेन्शन मध्ये ना म्हणून. आता या मानिनी म्हणतात, घरातली पिढा बाहेर जाओ, घरातली लक्ष्मी घरात येऊ म्हण ना पार्थ. आता हा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात प्रेक्षकांनो. आता तेवढ्यात काव्या येते आणि तो श्लोक पूर्ण करते. काव्या तो श्लोक पूर्ण करत म्हणते, घरातली लक्ष्मी घरात येऊ असं म्हणून पार्थला म्हणते, म्हणा ना देशमुख, अहो पुढचा श्लोक म्हणा. आता पार्थ इमोशनल होऊन काव्याकडे बघायला लागतो. अजूनही मला जरा डाऊटच आहे प्रेक्षकांनो, म्हणजे काव्य आली आहे हा भास आहे का खरंच ती आली आहे? पण आय थिंक सो ती आलीच आहे, कारण पुढचा प्रोमो धमाकेदार दाखवलाय बरं का त्यांनी. आता इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. पुढच्या भागात आपण बघतोय ही काव्या पार्थला प्रसाद देत असते आणि म्हणत असते, देशमुख देशमुख देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला नाही म्हणायचं नसतं. आता ती काव्या त्याच्याशी प्रेमाने बोलत असते, ती रम्यामध्ये येते बरं का या दोघांच्या आणि म्हणते, काय ग काव्या, धीराच्या हातचा पेढा घेतला आणि आता काय नवऱ्याला प्रसाद देते का? आता इतकं घाणेरडं बोलल्यावरती काव्याचं डोकं सटकणारच. काव्या तिचा असा हात पिरगाळते ना, ती रम्या तिला घराच्या बाहेर जा असं म्हणत असते काव्याला, चल निघ निघ. काव्या म्हणते, तू कोण आलीस ग मला घराच्या बाहेर काढणारी? आता जर देशमुखांच्या मध्ये मध्ये केलं त्यांना त्रास दिला ना रम्या, तर तुझं लग्नच लावून टाकेल मी. काव्या तिला धमकी देते बरं का.
काव्या ही रम्याला टफ देणारी जबरदस्त पोरगी आहे हा. बरोबर 5चं लग्न काव्याशी झालंय हा. प्रेक्षकांनो काही म्हणा. इकडे आता हे वकील जरा नंदिनीला टॉन्ट मारतात. ते म्हणतात काही आहे ना, फास्ट ट्रॅक मध्ये तुम्हाला घटस्फोट पाहिजे असेल तर तुम्हाला जीवाची संमती आणि सही लागेल, पण मला नाही वाटत पसारेवाला तुम्हाला सही देईल मिसेस चकाचक बाई. असं बोलल्यावर नंदिनी त्यांच्याकडे बघायला लागते. या दोघांची नावं फेमस झाली आहेत, जीवा आणि नंदिनीची. असो, आजचा रिव्ह्यू सॉलिड होता की नाही? आवडला ना तुम्हाला? मग लाईक करायला विसरू नका मंडळी. आणि नवीन प्रोमो कसा वाटला तुम्हाला? जीवा आणि काव्या त्यांच्या लग्नासाठी आता काय पण करायला तयार झालेत. छान दाखवणारे मालिका. अर्थातच मंडळी, तुम्हाला खरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर आपल्या या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.